काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्यासोबत आणखीन 10 ते 12 आमदार काँग्रेस पक्षाला रामराम करणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील हे देखील आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः आमदार कुणाल पाटील आहेत। काय नेमकी सत्य परिस्थिती आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। बघितलं आपण काल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप पाहायला मिळाला आणि त्यानंतर तुमच्या देखील नावाची चर्चा आता होते। काय नेमकं सत्य आहे? नाही, कालपासून मी अनेक मला विचारलं गेलं तर मी सांगितलं की या गोष्टीमध्ये अजिबात तथ्य नाही की काँग्रेस आम्ही सोडणार, आम्ही राजीनामा देणार, अशी अनेक आमदारांची नावं त्याच्यामध्ये घेतली जात आहेत। पण मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाचा कोणीही आमदार सोडणार नाही आणि कोणीही आमदार राजीनामा देणार नाही किंवा कोणत्या दुसऱ्या पक्षात जाणार नाही। पण अशोक चव्हाण असतील किंवा त्यांच्या पाठोपाठ आता राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे, काही नगरसेवकांना राजीनामे देत आहेत, त्यामुळे अशा चर्चांना उधाण येताना दिसतं। नाही, कसं आहे, अशोक चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे एक मोठे नेते आहेत आणि अनेक वर्षे त्यांनी या राजकारणामध्ये दिले। त्यांचे वडील अनेक वर्ष मुख्यमंत्री होते, ते स्वतः मुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यांचा जो एक वलय आहे, त्यांच्याबरोबर असणारी त्यांची जी राजकीय टीम आहे त्याच्यामध्ये त्यांनी राजीनामे देणे हे असू शकतं। परंतु काँग्रेस पक्ष म्हणून किंवा काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून जे काँग्रेस पक्षाशी विचारांनी जुडलेले आहेत असे लोक कोणी काँग्रेस पक्ष सोडतील असं मला वाटत नाही। खरं तर काल हा निर्णय आल्यानंतर किंवा ही बातमी आल्यानंतर नेमकं काय वाटलं तुम्हाला? धक्कादायक होते? काल कापूस पणन महासंघाची निवडणूक होती अध्यक्षाची आणि काल त्या निवडणुकीमध्ये मी पूर्ण दिवसभर व्यस्त होतो, तिथेच ही बातमी आम्हाला मिळाली। परंतु आता असं झालं आहे ना की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये आपण इतके स्थित्यंतर बघितले की आता धक्का वगैरे बसणं आम्हाला आता बंद झालं आहे। आता जे आलं ते स्वीकारायचं आणि त्याच्यामधून आपला मार्ग काढायचा अशी आता आमच्या सर्वांच्या मनाची तयारी झाली आहे। त्यामुळे मला काही वाटत नाही की कोणाला काही फार मोठा धक्का वगैरे बसला आहे। पण अशोक चव्हाण यांच्यासोबत काही आमदार जाणार असल्याची चर्चा झाली, तुमच्या काही सहकाऱ्यांशी या संदर्भात बोलणं झालेलं आहे, काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत? काल एक यादी पसरली होती, कोणीतरी पेनाने लिहून, मला तर असं वाटतं कुठेतरी पानटपरीवरती ती यादी लिहिली गेली असेल आणि ती यादी सगळी मीडिया वापरत होती। पण आश्चर्यकारक आहे की अशा याद्यांवरती लोक विश्वास ठेवतात किंवा मीडियासुद्धा अशा याद्या दाखवते, परंतु त्या यादीमध्ये जी कोणी नावं असतील त्यांच्या अनेक सहकाऱ्यांशी माझं बोलणं झालं, त्यापैकी सगळ्यांची भूमिका हीच आहे की आम्ही जिथे आहोत तिथे आम्ही ठाम आहोत, आम्ही विचारांशी काँग्रेसशी जोडलेलो आहोत। म्हणजे सध्या तरी अशोक चव्हाण हे एकटेच आहेत असं वाटतं तुम्हाला ह्या सगळ्यांशी बोलल्यानंतर किंवा एकूणच पक्षातील वरिष्ठांशी चर्चा? नाही, मी तुम्हाला सांगितलं त्या यादीमधल्या नावांमध्ये कोणी जाणार नाही। अशोक चव्हाण साहेब एकटे आहेत असं मी म्हणालेलो नाही आहे। अशोक चव्हाण साहेबांबरोबर त्यांच्या विचारांशी जुडलेले अनेक लोक आहेत आणि त्यामुळे ते त्यांच्याबरोबर 100% राहतील। पण अशोक चव्हाण यांच्यासारखा मोठा नेता काँग्रेसमधून जाणं हे खरं तर काँग्रेसच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांसाठी देखील धक्कादायक आहे। कसं बघता याकडं? एकूणच ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या घडामोडी घडतायत गेल्या काही दिवसात, मला असं वाटतं राजकारणामध्ये असे सगळे चढ उतार येत असतात। 15 वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं असतं तर भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा कोणी मोठा नेता नव्हता। मोदी साहेबांचा उदय झाल्याच्या नंतर नेते निर्माण झालेले आहेत, त्यामुळे एखादा पक्ष कोणी गेल्याने संपून जातो किंवा कोणी आल्याने एखादा पक्ष फार मोठा होतो असं मानणाऱ्यांपैकी मी नाही आहे। पक्ष हा शेवटी एक विचारांचा विषय असतो आणि त्या विचारांशी जुडलेले सर्व कार्यकर्ते नेते हे त्या पक्षाबरोबर असतात आणि जेव्हा जेव्हा अशी स्थित्यंतरं येतात तेव्हा तेव्हा नवीन नेतृत्व निर्माण होत असतात। त्यामुळे मला असं वाटतं काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा उभारी घेणार। अशोक चव्हाण मात्र दावा करतायत की काँग्रेस पक्षामध्ये जे काही आता सध्या सुरू आहे त्यावर ते टीका करतायत, काही आशादायक चित्र दिसत नाही आहे पक्षामध्ये, अशा पद्धतीची टीका होती। तसं काय वाटतं तुम्हाला एकूणच पक्ष? नाही, थोडंसं अडचणीचा काळ आहे, कारण की केंद्रामध्ये सरकार नाही, राज्यात सरकार नाही, त्यामुळे आमदारांची कामं होत नाही, त्यांच्या मतदारसंघांमध्ये कामं होत नाही, हे स्वाभाविक आहे ना। आणि ही परिस्थिती काही फक्त काँग्रेसची नाही, ज्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा इतर पक्ष जेव्हा सत्तेमध्ये नव्हते तेव्हा त्यांनीसुद्धा या सर्व संघर्षाला आणि या परिस्थितीला तोंड दिलेलं आहे। त्यामुळे त्याच्यामधून आपण घाबरून जाण्यासारखं किंवा त्याच्यामध्ये आपण टीका करण्यासारखं मला काही दिसत नाही। पक्ष सत्तेमध्ये नसला की त्या पक्षाकडे द्यायला तुमच्याकडे ताकद नसते आणि त्यामुळे त्यावेळी पक्षाला आपण ताकद द्यायची असते, पक्षावर राहायचं असतं असं आम्हाला वाटतं। म्हणजे आमदार कुणाल पाटील हे काँग्रेससोबतच राहणार आहेत येत्या काळात? हो, नक्कीच। मी आज 3ऱ्या पिढीचा काँग्रेसी आहे आणि आम्ही विचारांनी काँग्रेसशी जुडलेलो आहोत, त्यामुळे मी काँग्रेसबरोबर आहे।
तर पहिला पण मी तिसऱ्या पिढीचा काँग्रेसी आहे आणि त्यामुळं मी नक्कीच या पुढच्या काळात देखील काँग्रेसमध्येच राहणार अशा पद्धतीची ठाम भूमिका आमदार कुणाल पाटील यांनी TV 9शी बोलताना व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV 9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.